आज आपण आपल्या मंगरुळ बांधारपाशी आलेलो आहे. काही पाणी पाहता लाईव्हमध्ये ग्रामस्थांशी आज आपण मंगरुळशी बोलू इच्छितो. हां बोल. हॅलो. मंगरुळ तालुका घनसंगी जिल्हा जालना येथील गजानन नगर गुंठा येथे कमरा इतकं पाणी आलेलं आहे. इथून गाव 1 किलोमीटर राहिलेले आहे. तरी तहसीलदार साहेब यांनी दुर्लक्ष केलेले आहे. गावात काही 50% लोक गावात थांबलेले आहे. चौकून रस्ता जाम झालेला आहे. तरीही पिण्याचे पाण्याची सोय नाही आहे. व मॅडम नुसत्या काल आलत्या जिल्हा अधिकारी, त्यांनी नुसती पाणी केली, सोय कुठलीही केलेली नाही आहे. या संदर्भात तात्काळीने मदत करण्यात यावी ही नम्र विनंती प्रशासन कळवण्यात येते की आमची दखल घेण्यात यावी. हो, हिकमत दादा उडान हेही आलेलं नाही. राजेश टोपे यांनी त्यांनीही दुर्लक्ष केलेलं नाही आहे. कोणताही आमदार निधी म्हणजे आमदार आलेला नाही आहे. पाहणी पण केलेली नाही आहे. तिकडंच मीडियाद्वारे बोलतात. आमच्या ग्रामस्थांची ही मागणी आहे की पिण्याच्या पाण्याची सोय करावी. धन्यवाद. बोला. खूप नुकसान झालेलं आहे गावात. अतिवृष्टी पावसामुळं खूप नुकसान झालं आहे. लोकांचे घरं गेलेत. आम्ही स्वतः पाणी करून आलो. पाण्यातून सध्या कोटगं घेऊन प्रसंग सगळ्या लोकांवर इतकं संकट आलेलं आहे. आरोग्य धोक्यात विस्कळीत झालेलं आहे. कोणाचं अन्नधान्य, कोणाचे जनावरं सगळे अडचणीत आहेत. खूप लक्ष नाही आमदार राजेश टोपे बोलला का? राजकारणी कशाचे पाणी थोडं बोल. फक्त सामाजिक बोलायचं. जायकवाडी व पावसाच्या पाण्यामुळे आमच्या मंगरुळ गावामध्ये 40 ते 50% लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. लोकांच्या घरातील अन्नधान्य वस्तू भांडे काही जे काढता आलेले नाही, त्यामुळे खूप प्रमाणात सुरू झालं केलं का? आज आपण मंगरुळ ग्रामस्थांशी काही बोलणार आहोत. त्यांचे काय नुकसान झालेले आहे, काय त्यांच्यासाठी संपर्क साधू. हे जे अवकाळी पाणी सुटल्यामुळे आणि प्रशासनाच्या चुकीमुळे, प्रशासनानं आधीच जर पाणी कमी केलं असतं तर जनतेची ही जर नुकसान झाली ती झाली नसती. कारण आता घरात जे पाणी घुसलेले आहेत, घरातून भांडे कुंडे गॅस सिलेंडर सगळे वाहून गेलेले आहेत. वैयक्तिक म्हणलं तर माझ्या 200 कोंबड्या पाण्यात वाहून गेल्यात. आणि आज आता इथून पुढे 15 दिवस घरात जाता येणार नाही. आणि ताटगळं आमचं अन्न धान्य सगळं संसारोपयोगी भांडे कुंडे सगळे वाहून गेलेले आहेत. तरी शासनानं तात्काळ आपत्कालीन मदत करावी व जनतेला दिलासा देण्याचं काम करावे. कारण की ही चूक शासनाचीच आहे. कारण शासनानं 100% पाणी ठेवायला नव्हतं पाहिजे. कमीत कमी 95% पाणी ठेवलं असतं तर ही पूर परिस्थिती उद्भवली नसती. कारण निसर्गानं जो धोका दिला नाही तो शासनानं दिलेला आहे. कारण शासनानं जर 5% पाणी कमी केलं असतं तर ही वेळ आली नसती. तर ही जी जनतेची जी नुकसान झाली, सगळे कापसं पाण्यात गेलेत, ऊस सगळे पडलेत, ही चूक फक्त शासनाची. कारण शासनानं 4-5% पाणी कमी केलं असतं तर 3 लाख पाणी सोडायची वेळ आली नसती. तर शासनाचे हे लोक नोकऱ्या करतात का मस्त कुठं सहलीला जातात. कारण एवढं हवामान अंदाजानं सांगितलं होतं की एवढा अवकाळी पाऊस येणार आहे. मग 4-5% पाणी कमी करायला काय अडचण होती त्याला? म्हणजे हे निवळ जनतेच्या जीवावर जगतात आणि जनतेचं वाटोळं करतात लोकांचं. कारण हे जनतेच्या टॅक्समधून पगार घेतात 3-3, 4-4 लाख रुपये आणि ड्युट्या करीत नाहीत बरोबर. कारण 5% पाणी जर कमी केलं असतं तळ्यातलं, कारण हवामान खात्यानं सूचना दिल्यावर तर 3 दिवसानं पाणी आधी जर सोडलं असतं खाली तर ही वेळ आली नसती.
आज शासनाच्या चुकीमुळे जनतेला आत्महत्या करण्याची पाळी आली. आज मला सांगा, जर माझ्या 200 कोंबड्या ह्याच्यात गेल्या असत्या, माझ्या भावाच्या 150 कोंबड्या गेल्यात, कोणाच्या जनावराला आता 3 दिवस झालं जनावराला खायला नाही, कारण चारे सगळे पाण्यात गेलेले आहेत, कडबे नाहीत, भुसकटं पाण्यात गेलेत, जनावराला काय खवायचं. तर इथं जे लोकांचे जनावर आज पाण्यात अडकलेले आहेत किंवा जनावर रोडवर बांधलेले आहेत, त्यांना शासनाने मदत करायला पाहिजे. धन्यवाद. खूप परेशानी आहे, जनावराला खायला नाही, अनेक लोकांचे हाल झालेले आहेत. हे खूप म्हणजे खूप अतिवृष्टी फटका बसलेला आहे. शेतीला बी ऊस कापूस सगळे गेलेले. प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर मदत करणे यावे आणि हेच मंगरूळ गावाची मागणी आहे. सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे बाबा लवकरात लवकर हे व्हावा. खूप नुकसान झालेलं आहे. प्रशासनाने लक्ष द्यावा हे आमची नम्र विनंती आहे. अतिवृष्टीमुळं मंगरूळ गावाला येथे खूप पुराचा फटका बसलेला आहे की खूप अडचणीत आहे गाव. लाईटची सोय नाही, पाण्याची सोय नाही, खूप अडचणीत आलेलं आहे. प्रशासनाने थोडं लक्ष द्यावा, आमदारांनी बी आमच्यावर लक्ष द्यावा, पाण्याचा हे व्हावं, लक्ष द्यावं पाण्यासाठी. याच्यासाठी अडचणीत आलेलं आहे धोक्यात गाव. त्याच्यानंतर खूप पाण्यात घरं आहेत, स्वतः पाहून घ्या. लावी चालू आहे, खूप घरं वगैरे पाण्यात आहेत. म्हणजे जनावराला खायला नाही, माणसाला पाणी प्यायला नाही, अडचणीत आले गाव. आरोग्य धोक्यात आहे. ते तुमच्या हातात आहे. आता तुम्ही जितकं व्हायरल करणार ते तेवढं चालणार. हो.